माझं नाव सुरेखा माने. आम्ही प्रभाग क्रमांक 20मधून अभय तेंडुलकरांची पत्नी नेहा तेंडुलकर उभे राहिल्या. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये भरपूर सहभाग घेतला आहे आणि अगदी कुठलंही पद नसताना अगदी निस्वार्थ भावनेने सगळ्या प्रभागाची सेवा त्यांनी छान केली. शिवाय अमृत योजनेच्या कामासाठी म्हणा, रस्त्याच्या कामासाठी म्हणा, पण त्यांनी खूपच प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळे ते झाले. शिवाय या लाईनला ड्रेनेज लाईन पण पडले, ड्रेनेज लाईन झाले, अमृत लाईन झाले. आणि शिवाय त्यांच्या सामाजिक कार्यात असूनसुद्धा ते वैयक्तिकसुद्धा आम्हाला खूप मदत करतात. आम्हालाच काय, पण इतर प्रभागात पण सगळ्यांना मदत करतात. अगदी सगळ्यांना आपल्या सख्या भावाप्रमाणे वागवतात. छान, म्हणजे त्यांचा सगळीकडे कॉन्टॅक्ट इतका सुंदर आहे आणि सगळीकडे सामाजिक कार्यात सहभाग असल्यामुळं ते इतकं छान सगळं सांभाळू शकतील. आणि निवडून येण्याआधी जर ते त्यांच्याकडे कुठलाही पदभार नसताना जर कार्य करू शकतात, तर ते निवडून आल्यानंतर काय करतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना संधी द्यावी, ती सेवा करण्याची म्हणा, ते छान करतील असं आम्हाला तर विश्वास आहे. विविध उपक्रम राबवले, त्यामुळं त्यांचा पण महिलांशी कॉन्टॅक्ट चांगला आहे. शिवाय भाजपच्या उमेदवार म्हणून पण ते एक चांगल्या कार्यकर्ता ठरू शकतील आणि निवडून पण येऊ शकतील. ते नेहाताईंचं तरी काय सांगायचं, त्यांनी तर भरपूर उपक्रम राबवलेत. 8 मार्चला महिला दिनाचा कार्यक्रम म्हणा, समर कॅम्प म्हणा, लहान मुलांचे समर कॅम्प म्हणा, किंवा रक्तदान शिबिर म्हणा, किंवा इतर आरोग्य तपासणी शिबिर म्हणा, हे सुद्धा त्यांनी राबवलेत उपक्रम. छान त्यांचं कार्य चालू आहे. सामाजिक कार्यांच्यामध्ये तरी ते आघाडीवर आहेतच. आणि त्याशिवाय घरात येऊन प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करतात. कुणी आजारी असेल तर प्रत्येकाला प्रत्यक्ष जाऊन भेटून त्यांची चौकशी करून त्यांना आधार देतात. दोघंही, अभय तेंडुलकर म्हणा आणि नेहा तेंडुलकर म्हणा, दोघेही अगदी आपुलकीने सगळ्यांची चौकशी करतात. असं चांगलं काम करणारा एखादा नगरसेवक असू दे, आम्हाला सगळ्यांना हवाच आहे तो, आणि त्यामुळेच आम्ही त्यांना निवडून देण्याचा निश्चय केलेला आहे. आणि ते निवडून आले तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल.